मोनाताई प्रार्थना करा. पवित्र 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 हे आमचे आकाश आणि सृष्टी निर्माण करतात. माझ्या मानपूर परमेश्वरा त्या घरात तुमचा प्रभूचं ते वरते मान निर्माण बाप्पा मी प्रार्थना करते. दिवसभर मोठी या सायंकाळच्या समोर गौरवसाठी आम्हाला सर्वांना उपस्थित करायला आमची मागणी करणारे बाप्पा प्रभू सायंकाळच्या समोर पत्र्याने आमच्या नावाची गुन्हा करायला परमेश्वरा जे काही वचन ते आमच्या अंतःकरणात प्रेरणा द्यायला ते वचन करून आशीर्वाद कर. त्यांना वचनद्वारे चांगला सहाय्य आणि मार्गदर्शन कर. आमेन. स्टार्टिंगलाच वचन दाखवलंय व देव बाप्पाने पवित्र शास्त्रातून धरताई. योहान शुभ वर्तमान 12वा अध्याय योहान शुभ वर्तमान 12वा अध्याय 23वे वचन. काय लिहिलंय तिथं? 12वा अध्याय 23वे वचन. बघा काय सुंदर शब्द. आमच्या ताई प्रार्थना करत होत्या तेव्हा देवबाप्पांनी मला हे वचन दाखवलं. कधी कधी देवबाप ताबडतोब वचन दाखवतो, कधी कधी देवबाप बोलण्यातून वचनाला मला दाखवतो. आज देवबाप्पाला का बरं असं बोलण्याची आवश्यकता पडू राहिली? आणि जेव्हा बायबलची रचना पवित्र आत्मा करत होता तेव्हा पवित्र आत्मेला अशा प्रकारचा शब्द लिहिण्याची आवश्यकता का पडली? विश्वासणारा विश्वास ठेवतो त्यावेळेला तो काय करतो मग? परत वाचा ते वचन. वेळ आली आहे. याच्या अगोदर वेळ नव्हती का मनुष्याच्या पुत्राचं गौरव होण्याची? प्रियांनो, वचनाला दोन्ही अँगलमध्ये तपासलं पाहिजे. ह्या अँगलमध्ये पण टाकायचं आणि ह्या अँगलमध्ये पण टाकायचं. तुम्ही आम्ही जो विश्वास ठेवला त्यावेळेला आम्ही काय केलं आहे मग सांगा? त्यावेळेला काय केलं आहे? देवबाप जर म्हणतो या समयात माझं गौरव होण्याची वेळ आली, मग मागच्या समयात देवाचं काय केलं आहे आम्ही? प्रियांनो, पवित्र आत्म्याचं बोलणं कोणाला सॉल्व करता येणार नाही. पवित्र आत्म्याने उत्तर दिल्याशिवाय ते कळणार पण नाही. का देवाचा आत्मा असा म्हणतोय माहिती का? आता वचनाच्या पुराव्यानिशी देवबाप दाखवणार आहे. देवबाप नुसतं तोंडीने बोलणार. मत्तेय शुभ वर्तमान. देवबाप्पाला असं बोलण्याची आवश्यकता का पडली? जसं देवबाप्पाचा आत्मा दाखवील मी तुम्हाला 24वा अध्याय 12वं वचन. आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती खांडावी. हे पहिलं कारण. पवित्र आत्मेला आपल्या समयात जेव्हा वचनाची रचना करत होता तेव्हा प्रभूने जे सांगितलंय, हा 24वाच अध्याय आणि 21वं वचन वाचा. 24वा अध्याय 21. जगाच्या प्रारंभापासून अंतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. पवित्र आत्म्याला जेव्हा संकटाची चाहूल दिसली ना, संकटाचा समय जेव्हा पवित्र आत्मेने पाहिला आपल्या समयामध्ये जग एंडिंगच्या अगोदर, तो समय अतिशय देवबाप्पाला भयानक दिसला. त्या समयामध्ये पहिली गोष्ट पवित्र आत्म्याला दिसली की मनुष्यामधलं प्रेम कमी होणार आहे. आणि ते प्रेम जास्त करून पवित्र शास्त्रावरचं प्रेम कमी होताना प्रभूला दिसलंय. बघा, नेहमी माझ्या मुखातून देवाचा आत्मा बोलतो की तुम्ही बायबल वाचन करत जा. काही प्रियजन आहेत की त्यांना नाही सांगितलं तरी ते बायबल वाचन करत आहे, परंतु काही प्रियजन असे आहेत
की त्यांना वारंवार सांगितलं जातंय, वारंवार त्यांच्याशी प्रभू बोलतोय, तरीसुद्धा धर बाळा, ही ड्युटी तुझीच आहे. वारंवार सांगितलं जातं की तुम्ही बायबल वाचा, कमीत कमी एक पॅरेग्राफ वाचा. जर एक अध्यायाला तुम्हाला वाचायचा कंटाळा येत असेल तर एक पॅरेग्राफ वाचा. बायबलमध्ये पॅरेग्राफ दिलेले, एका पॅरेग्राफ मध्ये जास्तीत जास्त 8 वचनं, 10 वचनं, या फार तर 12-13 वचनं एका पॅरेग्राफला असू शकतात. दाखला जर असला तर 13 वचनाचं धरून चालूया. यांनो, आज विश्वासणाऱ्यांना एक पॅरेग्राफ वाचण्याची इच्छा होत नाही. या दासाजवळ ना अनुभव आहेत, आणि हा दास आहे ना पवित्र आत्म्याने सांगितल्याशिवाय बोलत नाही. कारण मी नेहमी तुम्हाला सांगतो, मनुष्य आपली अक्कल हा ठिकाणी चालवेल, प्रभूच्या सानिध्यात आल्यावर देव बाप्पाची अक्कल कधीच चालू देणार नाही. जर देव बाप्पाची मर्जीच्या विरुद्ध जर देवाचा सेवक सगळं करायला लागलं, मग पवित्र आत्म्याच्या उपस्थितीचा काय फायदा आहे? पवित्र आत्मा आम्ही समजतो ना सगळं काय कंट्रोल करतो, आणि पवित्र आत्म्याला जे आवडतं तेच होतं. मग ही घटना जर पवित्र आत्मा करतो असा आपण विश्वास ठेवतो, आणि या घटनेच्या विपरीत जर झालं तर मग हे कुठून येतंय? मग बोलणाऱ्यामध्ये कोण आलाय? यांनो, बारीक सारीक गोष्टी पवित्र आत्मा समजावून सांगत आहे. का येशू ख्रिस्त म्हणला की माझं गौरव होण्याची वेळ आली? याच्या मागे दुसरा एक अर्थ आहे, कारण ही दुधारी तलवार आहे, हे दोन्ही गोष्टी बोलती. गौरव होण्याची वेळ आली म्हणजे काय? आता प्रभू येणार आहे. प्रभू येण्या अगोदर बघा, आता काही प्रियजन असे आहेत की ते कधी शास्त्राला हात लावित नव्हते. काही जण ते त्याच्या पुढचे होते की ते प्रार्थना देखील करत नव्हते. आमच्या आईबापांनी केली ना प्रार्थना, आमच्यासाठी केल्याशिवाय असतील का आमचे आईबाप? ते करत नव्हते प्रार्थना, पण अंतिम समयात जागे व्हायला लागले. कारण प्रियांनो, का काही प्रियजन जागे व्हायला लागले माहिती का? हे बघा, हर गोष्टीचं उत्तर पवित्र आत्मा देतो. आणि प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही प्रियजनांचं असं मत आहे बरं का, हे मत कितपत खरं आहे मला माहिती नाही, कारण देव जो दाखवतो तेच मी खरं मानतो. माणसाच्या विचारांना मी एवढं सिरियसली घेत नाही. काही जणांचं असं म्हणणं आहे, आणि काही जण बोललेत मला याविषयी, ब्रदर बायबलमध्ये एक वचनावर जर संदेश झाला ना तर देवाचा आत्मा परत त्या वचनावर संदेश देत नाही. म्हणजे देवाच्या वचनाने काय असं ठाम लिहिलंय का की याच्यावर बोललं म्हणजे हे वचन वाचायचं नाही, याचा रेफरन्सही दाखवायचं नाही? आहे का असं वचन? देवाला जिथं आवश्यकता पडते आपल्या विश्वासणाऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी, देवबाप रिपिटेशन मध्ये ते वचन दाखवतो. आता बघा, विषय काय निघलाय की काही प्रियजन बायबल वाचायला लागले, प्रार्थना करायला लागले, पण यापूर्वी ते करत नव्हते. का बरं अंतिम समयात त्यांना चावून लागली? बघा, उत्तर देतो. प्रगटीकरण 3रा अध्याय 5वं वचन. तिसरा अध्याय 5वं वचन. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला होईल, जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव सोडणारच नाही, आणि माझ्या विकाससमोर त्याच्या विकाससमोर त्याचे नाव पत्करेन. त्याचे नाव मी पत्करीन. कुणासमोर पत्करीन? आता पृथ्वीवर राहणाऱ्या विश्वासणाऱ्याने जर काय केलेलं असलं तर त्याला तुझ्या समोर प्रभू उभं करीन ना. यांनी काहीतरी केलंय पृथ्वीवर. चोरांनी अंतिम समयात एका चोरांनी काय कळलं प्रभूसाठी केलं? सुखलोकात गेला तू. आयुष्यभर वाईट काम करणारा सुखलोकात जाईन. त्या चोराला पण माहिती नसन, त्याने पण कधी विचार केला नसन की ह्या प्रभूकड पाहण्याने मी सुखलोकात जाणार आहे. त्याला असं का विचार? प्रभूंनी पाहिलं तेव्हा त्याला वाटलं, अरे हा जगाचा तारणारा माझ्या घाणेरड्या व्यक्तीकडे बघतोय,
चला मला बघायला काय हरकत आहे, यांनी पाहिलं मला पण बघायला त्याची इच्छा आहे की मी बघावं, आणि मग त्याच्या मनात देव बाप्पांनी ते शब्द टाकले. नंतर आयुष्यभर घाण काम करणाऱ्या व्यक्तीला एवढा पवित्र शब्द आठवण का, आणि ते पण मरणाच्या अगोदर. हे काय दर्शवतं प्रियांनो, की आमचा देव बाप कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलं कार्य करण्याचं त्याच्यामध्ये गुणधर्म आहे, हे त्या ठिकाणी प्रगट होतं. आणि या ठिकाणी जो विषय आलेला आहे की काही प्रियजन बायबल वाचतात, प्रार्थना करतात. का वाचतात आणि करतात? कारण त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात आहेत, पण ते हरवले होते. जसं मेंढरू हरवलं होतं, प्रभू शोधायला गेला, शोधून आणलं त्या मेंढराला, तसे हे मेंढर हरवले होते. बायबल वाचित नव्हते, प्रार्थना करत नव्हते. आमच्या आई बापांनी केली असं बस आम्हाला आशीर्वाद मिळाला, आम्हाला काय करायची गरज आहे, अशा विचाराने कदाचित ते चालत असतील. पण त्यांच्याकडे देवाचा आत्मा आला, म्हणला तुम्ही कधी करणार आहे. म्हणून वाचनात एस्केल मध्ये सांगितलंय, बापाने आंबट द्राक्ष खाल्ली तर मुलाचे दात आंबणार नाही, आणि मुलाने आंबट द्राक्ष खाल्ले तर बापाचे दात आंबणार नाही. जो खाईल त्याला त्याचा परिणाम बघावा लागेल. आता यांनी जर देवबाप्पासाठी चांगलं कार्य सुरू केलं, तिथं देवबाप यांना बक्षीस देणार का नाही? त्या चोराला जर देवबाप्पांनी बक्षीस दिलं मारण्या अगोदर, यांनी तर कृती केल्या, बायबल वाचते, प्रार्थना करते, मग यांना बक्षीस मिळणार नाही का? म्हणून देवाचनात सांगितलं की मी माझ्या दूतांसमोर त्यांना पत्करीन. कोणाला पत्करीन? ज्यांनी अंतिम समयात प्रभूचं ऐकलं, आणि त्यांनाच ऐकवलं जाणार आहे ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात आहे. ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात नाही त्यांच्यासाठी वेगळी प्रक्रिया प्रभूने ठेवली. आता कोणती प्रक्रिया त्यांच्यासाठी आहे? आता बघ, काही प्रियजन आहेत, आता आपण शब्दशः कोणाचं नाव नाही घेणार, पण तुम्हाला माहित आहे की काही प्रियजन असे आहेत की ते कधी बायबलला हातच लावित नाही. वाचणं तर त्यांच्या डिक्शनरीतच लिहिलेलं नाही, हातच लावित नाही. जो बायबलला स्पर्श करत नाही तो बायबल काय वाचणार आहे? पण त्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय. बायबल जरी स्पर्श नाही करत, वाचन जरी करत नाही, माहित नाही ते प्रार्थना पण करतात का नाही इतका मला अनुभव नाही. कारण पवित्र आत्मा जर मला सुचवित नाही तर मी माझ्या मनाने कशाला काही बोलू. वाचण्यापर्यंत स्पर्श करण्यापर्यंत देवबाप मला दाखवतोय ते मी बोललो. सांगा प्रियांनो, जे अशा प्रक्रियेत चाललेत ते बायबल वाचत नाही, प्रार्थना करत नाही, पण ईश्वर विश्वास ठेवला, यांचं काय होणार? याच्यासाठी काय प्रक्रिया असेल? आता वाचणाऱ्यासाठी डायरेक्ट दूतासमोर त्याला पत्करीन शब्द आला, पण जे हे करतच नाही त्यांच्यासाठी काय प्रक्रिया असेल? त्यांच्यासाठी एकच प्रक्रिया प्रभूने ठेवली, आणि त्या प्रक्रियेच्या बाहेर ते कधी जाणारच नाही. हा एखादा जर ऐकून नाही का म्हणतात, अरे वारंवार ऐकून राव माझ्यावर परिणाम झाला बरं का, लय वाईट व्यक्ती होतो, पण एक चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो, त्याचं चांगलं आचरण बघून माझ्यामध्ये पण बदल करण्याची इच्छाशक्ती निर्माण झाली. आपण ज्याच्या बरोबर संगती करतो ना, चांगल्या बरोबर संगती असली तुम्ही चांगलीच व्यक्ती बनतात. वाईटाबरोबर संगती केली ना तुम्ही कधीच चांगले बनवू शकणार नाही. म्हणून आई बाप नेहमी आपल्या मुलांना सांगतात चांगल्या बरोबर संगती करायची बरं का शाळेमध्ये, वाईटाबरोबर नाही. जो खोडसाळ आहे ना त्या मुलाबरोबर राहायचं नाही, बोलायचं नाही. आई बापा, आमचे आई बापा आम्हाला हिदायत द्यायचे शाळेत असताना. त्यांनो आई बापांचं जो ऐकन ना त्याचं जीवनामध्ये कधीच वाईट होणार नाही. पण आजचा समय असा चाललाय, बोलावं नाही बोलायची वेळ येते प्रियांनो. मुलंच आई बापांना शिकवायला लागले का? तेच म्हणतात तुमच्या जीवनात तुम्ही काही नाही केलं, आम्ही सांगतो ते ऐका तसं करा. चाललंय ना काही परिवारामध्ये प्रियांनो. का चाललं? कारण पवित्र आत्म्याला त्याच्या समयात दिसलं होतं की भयानक समयामध्ये मुलं देखील आई बापाच्या विरोधात जाणार आहेत. पवित्र
पवित्र आत्म्याला काय म्हणून दिसलं नसेल प्रियांनो, पण पवित्र आत्म्याला जेवढं आवश्यक वाटेल तेवढं पवित्र आत्मा या ठिकाणी सांगितल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट प्रियांनो, अंतिम समयामध्ये मनुष्याचा मनुष्यावर विश्वास राहणार नाही, भरोसा राहणार नाही. अरे मला भरोसा नाही बरं का या व्यक्तीचा. विशेष करून या गोष्टी कोणत्या व्यवहारामध्ये जास्त आम्हाला अनुभवायला मिळतात, जेव्हा पैशाचा व्यवहार असतो ना त्या ठिकाणी या गोष्टीला जास्त करून उपयोगात आणलं जातं. यापूर्वी अशा गोष्टी बोलत नव्हते विश्वासणारे, पण आत्ताच्या समयामध्ये विश्वासणाऱ्या विषयीच असे उद्गार काढायला लागले. का काय कारण आहे? पूर्वी नव्हते काढीत, पण आता काही जणांच्या मुखात मी पैशाचं म्हणल्यावर 10 वेळेस मनुष्य विचार करतो, पैसे देऊ का नको यांना, आणि दिले तर मला परत मिळतील का नाही. मनुष्य जेव्हा पुढचा विचार करतो ना, अरे यांच्याकडून मिळण्याची उमेद आहे, तेव्हा तो द्यायची प्रक्रिया करतो. ज्यांच्याकडून उमेद मिळत नाही ना त्यांना मग बहाणे सांगितले जाते. कारण पैसा बायबलमध्ये सर्व गोष्टीचं मूळ म्हणून प्रभूंनी ठेवलंय. याच्यामुळं मनुष्य प्रभूच्या राज्यात पण राहील आणि याच्यामुळं मनुष्य प्रभूच्या राज्याच्या बाहेर पण जाईल. दोन्ही परिणाम सांगितले ना 2 तिमोथेच्या 3 अध्यायामध्ये पैशाविषयीचे. का बरं पवित्र आत्म्याला ही एक गोष्ट त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक वाटलं? कारण पैशाचा मोह सर्व वाईटाचं मूळ आहे हे पवित्र आत्म्याला त्याच्या समयात दिसलं होतं. म्हणून येशू ख्रिस्त आपल्या समयामध्ये बोलला, सुवार्तेच्या काळात बोलला की आता वेळ आली आहे मनुष्याच्या पुत्राचं गौरव होण्याची. मग याच्या अगोदर मनुष्याच्या पुत्राचं गौरव नव्हतं होत का? मग याच्या अगोदर जे झालं ते काय होतं? येशू ख्रिस्ताला नवीन शब्द बोलण्याची आवश्यकता का पडली? कारण अनेकांच्या प्रीतीमध्ये थंडावा येणार आहे. यांनो जे थंड होत चाललेत ना त्यांनी प्रभूकडे यावं याकरता आजही सेवकांना प्रभू पाठवतो. आता काय गरज आहे का मला इथे येण्याची? एकदा आलं तू म्हणू शकता ना, प्रभू तुम्ही एकदा आले, आम्हाला वचन सांगितलं, आता वारंवार तुम्ही यायचं सांगायचं आम्हाला काय आवश्यकता आहे का? आम्ही ऑलरेडी प्रभू मध्येच आहे. काही सेवक गण म्हणतात बरं का पाळकांना, ब्रदर ते ऑलरेडी प्रभू मध्ये आहेत आणि मजबूत आहे, काय गरज आहे तुमची तिथं जायची आणि त्यांना सांगायची? मी भक्कम आहे त्यांना सांगायला. अरे देवबाप जर दुसऱ्या सेवकांच्या द्वारे त्यांना मान द्यायला मागतो तर तुम्ही कशाला हरकत घेता त्याच्यामध्ये? आज सेवकांच्या मनामध्ये ना सेवकाविषयी चांगली भावना नाही राहिली, ईर्ष्येची भावना काही सेवकांच्या मनात निर्माण होत चालली. ही सर्वात धोक्याची सिग्नल आहे प्रियांनो. आणि प्रभूचं कार्य जास्त वाढलं नाही ना त्याचं मुख्य कारण हेच आहे की सेवकाचा सेवकावर विश्वास नाही. अरे मेंढरासाठी देव बाप्पाचा आत्मा कोणत्याही मेंढपाळाला पाठवील? सांगा, एखाद्या पाळकाजवळ मंडळी आहे, त्याच्याकडे दुसरा पाळक आला, त्या पाळकासाठी स्वर्ग वेगळा, ह्या पाळकासाठी स्वर्ग वेगळा आहे का? मग का दुसरा पाळक दुसऱ्या पाळकाला होतो? ब्रदर ती माझी मंडळी, तिथं कशाला गेले तुम्ही? काय आवश्यकता आहे तुम्हाला जायची? मी सक्षम आहे त्यांना सांभाळायला. मग हा आलेला आत्म्याच्या प्रेरणेने हा काय त्या मेंढरांना विपरीत ठिकाणी घेऊन जाणार आहे का? पाळकाला विश्वास राहिला नाही, पाळकाला धुकधुकी सुरू होती. कशाची? माझी मेंढर घेऊन जातेस स्वतः. अरे कशाला घेऊन जाईल? प्रभूचा आत्मा काही चोरायसाठी मेंढपाळाला पाठवून काय मेंढराकड? पाळकांनी 10 वेळेस विचार करावा की एक पाळक दुसऱ्या मंडळीत गेला का गेला? काहीतरी नवीन खुराक देण्यासाठी गेला. हे विचार पाळकांच्या मनात सहसा येतच नाही. त्यांना लगेच धास्ती आणि त्यांना लगेच भीती वाटायला लागते, आता नक्की माझ्या मंडळीत काहीतरी होणार. आणि मला काय पाळक लोक ना रस्त्यावर बोलले मला, आणि ते पण जोरात बोलले, हळू नाही बोलले, जोरात बोलले.
आणि या सरस्वती हायस्कूलच्या इथं हे भिंगर हायस्कूलच्या त्या रोडवर 5-6 बालक वर्ग त्या ठिकाणी प्रार्थनेला जातो. आमची मंडळी फोडायला चालली का. आणि मग एका विश्वासणाऱ्याने ते ऐकलं. त्या विश्वासणाऱ्याला रावलं नाही. ते म्हणे किती सज्जन व्यक्ती म्हणे, आम्ही पाहतो रोज या रोडने जातात हे म्हणे, यांची नजर फक्त समोर असते, कधी इकडं हे बघत नाही, फक्त समोर बघतात म्हणे. अशा सज्जन व्यक्तीमधून म्हणतात की तुम्ही आमच्या मंडळी फोडायला चालले. आणि चांगले चांगले बाळक म्हणले. सांगा प्रियांनो, येशू ख्रिस्त जे बोलला की देवाचं गौरव होण्याची वेळ आली. मग या समाज जर अशा गोष्टी सेवक वर्गाला बोलतात तर मग कोणती प्रीती आहे यांच्यामध्ये. विचार करा प्रियांनो, देवाचा आत्मा येतो ना या ठिकाणी. गहन आणि उपयोगी सांगायला येतो, मी वेळ घालवायला येत नाही. मी देवाला म्हणलं वेळ घालवायला मला पाठवू नको. आणि दुसरी गोष्ट, तू जर उंच नसलं होतं मला उंच व्हायला पाठवू नको. मला जर उंच करायला पाठवायची तुझ्या मनात इच्छा असली ना, मला उंच नाही व्हायचं. तू उंच होत असलं तुम्ही जायला तयार आहे. मी काय आज आहे उद्या नाही, माझी गॅरंटी नाही. मी आता दिसतोय काही क्षणात या जगात नाही. माझं अस्तित्व अमर्यादित असं आहे की कोणत्या वेळेला माझं अस्तित्व फिनिश आहे. पण तू माझ्यासारखा आहे का. मी जरी जग सोडलं तरी तू जगात राहणार आहे. आणि देव बाप्पांनी जेव्हा मी प्रेषित 2:38 वचनात आलो ना, यावेळेस प्रभूशी मी हे संभाषण केलं. म्हणलं मी सेवा करायला तयार आहे. मला फक्त तुझ्या आत्मेने दाखव, आत्मेने चालव आणि सेवा माझ्याकडून खरी होऊ दे. 175 गावापेक्षा अधिक गावाला मी जातो. करतात का विश्वास की मी एवढे गावाला जात असेल आणि तीच बाईक आहे जी तुमच्या दारात लागेल. काय दुसरं काही नाही माझ्याजवळ. आता माझी पत्नी माझ्या बरोबर यायला लागली सेवेला, तो भाग वेगळा आहे. यापूर्वी मी एकटाच जात होतो, कारण माझ्या पत्नीला या प्रार्थनेमध्ये इंटरेस्ट नव्हता. माझ्या पत्नीच्या मनामध्ये प्रार्थना म्हणजे काय होतं ते तिला माहिती. तिने मला पाणी एवढंच मला सांगायचे तुम्हाला. शेवटी देवाच्या अनुशासनामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. देवाचं अनुशासन म्हणजे स्वर्गात जाण्याची हमी आहे. म्हणून देव म्हणला आज की मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. यापूर्वी मनुष्याच्या पुत्राचं विश्वासणाऱ्यांनी काय केलंय विचार करा. यापूर्वी काय केलंय विश्वासणाऱ्यांनी. या समाज जर देवबाप म्हणतोय माझं गौरव होण्याची वेळ आली, याच्या मागच्या समाजात काय झालंय देवबापाचं. येशू ख्रिस्ताला हे सांगायचं होतं त्या समाजातल्या पिढीच्या लोकांना की भविष्य काळामध्ये फार वाईट दिवस येणार आहेत. निसर्गावर देखील वाईट प्रक्रिया होते. हो राहिली का नाही निसर्गावर. पण कोणत्याही समाजाला काही हो राहिले ना. मावशी आठवतं का तुम्हाला आपल्या जमान्यात निसर्ग व्यवस्थित काम करत होता ना. 7 जून म्हणजे 7 जूनलाच पाऊस यायचा. कोणाच्या ध्यानामनात येत नव्हतं की 6 जूनला देखील पाऊस येईल. 7 जून म्हणजे 7 जून मला चांगला आठवतंय. तो पण वादळाचा एकदा पाऊस आला ना, त्यानंतर वादळ येत नव्हतं. आहे का नाही बरोबर. आता बघा कोणत्याही समायला काही होतंय. कालच आमच्या इकडे वारं वावधन झालं आणि पाऊसही झाला आमच्या भागामध्ये. पण जेव्हा मी नगरवरून आलो ना, काही भाग मला कोरडा दिसला. पण जेव्हा इकडं आलो ना म्हटलं इकडं बोलतच काय. आणि मग घरी आल्यावर कळलं इकडं पाऊस झाला, वाऱ्या तुफानासह झाला. आणि म्हटलं नगरला तर काही नाही, नगर कोरडं होतं. म्हणलं आपल्या भागातच म्हणलं देवबाप्पाने पाऊस पाठवला नगरला. नगरला साधारणतः कोठीपर्यंत जरा सगळी जिम दिसली मला. वरली जमीन कोठीच्या इथं
बाकी कुटीच्या मागं मला एकदम कोरडी जमीन दिसली. आणि जेव्हा इकडं खाली खाली येत राहिलो ना, मग जास्त ओलावा मला दिसला. का बरं देव बाप्पाचा क्रोध काही ठिकाणी होतोय, काही ठिकाणी होत नाही? कारण ज्या ठिकाणी गौरव आहे ना प्रभूचं, तिथं देवबाप थंडावा ठेवतोय. देवबाप्पाला वाटतं थंडावा असावा या ठिकाणी. जे जागृत आहेत त्यांच्यासाठी प्रभू काहीतरी करणार आहे. काल तुमच्या इकडे झाला की नाही पाऊस मला माहित नाही, परंतु काही भागामध्ये रस्त्याने जसा मी स्ट्रेट गेलो, हर ठिकाणी मला ओलावा दिसला. यांनो एक वचन बघू, अनुवादाचं पुस्तक, सहावा अध्याय. याची गरज आहे बरं का या समयामध्ये. बघा आता देव बाप्पांनी मला कोणता शब्द दाखवायची प्रयत्न. किती वचन? 6वा अध्याय 7वं वचन. आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर कशी आणि घरी असता मार्गाने चालत असता निघता उठता त्याविषयी बोलत जा. हे वचन मला प्रार्थनेला सुरू होण्या अगोदर देवबाप्पांनी दाखवलं. मला माहित नव्हतं देवबाप हे वचन माझ्या मुखातून बोलणार आहे. या समयामध्ये येशू ख्रिस्ताची अशी इच्छा आहे आपल्या विश्वासणाऱ्यांच्या प्रती की आपल्या मुलांना आपल्या आईबापांनी निसता बसता उठता चालता देवाविषयी शिकवावं. आणि ज्या मुलांवर असे संस्कार आई बाप्पा लावतील, सांगा त्या मुलांमध्ये कोणते संस्कार पुढे भविष्य काळात उदयास येतील? वाईट संस्कार त्यांच्यामध्ये प्रवेश करतील. पण आज किती आई बाप्पा आपल्या मुलांना या वाचलेल्या वचनाप्रमाणे संस्कार लावण्याच्या प्रक्रियेमध्ये. बघा देवाजवळ दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी आहे. एकच शब्द येशू ख्रिस्त बोलला, पण एका शब्दामध्ये किती गहन गोष्टी आहेत, काय काय गोष्टी लपल्यात. कसं कसं पवित्र आत्म्याला तुम्हाला समजण्यासाठी सांगण्याची पवित्र आत्म्याची इच्छा आहे. पवित्र आत्मा दाखवित आहे. आणखी एक वचन बघू, प्रकटीकरण त्याचा 22वा अध्याय. आता बायबल दाखव मला. लय मोठा शब्द इथं आठवण नाही बघा. 14 वचनापासून वाचा 15 पर्यंत. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा, भविष्यातून नगरेत आपले जाणे व्हावे, म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य. कुत्रे, चिटकी, जार कर्म, घोर करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. या गोष्टीविषयी तुम्ही साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूताला मंडळाकरिता पाठवले आहे. कोणत्या भाषांतरातून वाचलं ते? अरबीच आहे का? याचा तारा शब्द दिलाय. काय हे? पहाटचा तेजस्वी तारा आहे असं शब्द आहे. वेगळी भाषा. अंतिम समयात या गोष्टीची पण चाहूल येशू ख्रिस्ताला त्याच्या सुवार्तेच्या काळामध्ये दिसून येते की काही प्रियजन अशा प्रकारचं जीवन जगण्याकडे जाणार आहेत. म्हणून येशू ख्रिस्त म्हणला की आताच मनुष्याच्या पुत्राचं गौरव होण्याची वेळ आली आहे. मग भविष्यात काय होण्याची आशा होती येशूला? वर्तमान काळामध्ये ही होती, भूतकाळामध्ये ही होती. भविष्य काळात कोणती आशा येशू ख्रिस्ताने ठेवली होती? 3 काळ आहेत ना. भूतकाळ होऊन गेलेल्या गोष्टी, वर्तमान जे आम्ही अनुभवतो. भविष्य काळात काय होणार आहे सांगता येईल? भविष्य काळात काय होईल? वर्तमान काळात जर देव हे म्हणतोय की गौरव होण्याची वेळ आली, तर भविष्य काळामध्ये
ज्या ज्या प्रिय जनांनी देवाचं गौरव केलं त्यांना मुकुट देण्याची वेळ येणार आहे. बघा प्रगटीकरण 3:11 वचन बघा. 3:11 मध्ये काय म्हणतोय देवाचा आत्मा? 3रा अध्याय 11 वचन. मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून राहा. जे आपल्या जवळ आहे जे ते दृढ धरून राहतील त्याचा मुकुट कुणी हिरावून घेणार नाही. हे भविष्यामध्ये होणार आहे. आता दिसतोय का मुकुट आमच्या डोक्यावर? मी सेवक आहे, दिसतो का माझ्या डोक्यावर मुकुट? परंतु भविष्यामध्ये देवबाप म्हणतो ज्यांनी माझ्यासाठी वर्तमान काळात काय केलं त्यांना भविष्य काळात मी ही बक्षिसाने त्यांचा बहुमान करीन. भविष्य काळ देवबापाने आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी चांगला ठेवला आहे. पण वर्तमान काळामध्ये आम्ही चांगलं चालण्यासाठी आईबापांना हिदायत देवबापाने दिली की आपल्या मुलांना चालता बोलता उठता बसता देवाविषयी शिकवावं. म्हणून देवबापाने माझ्या मनात एक विचार ठेवलाय, आडात असलं तर पाहुरेती, आईबापांजवळ असलं तर मुलांना भेटल. आईबापांजवळच नाही, मुलांना काय भेटणार आहे? बरेच आईबापा असे आहेत त्यांच्या आडातच काही नाहीये. म्हणून काही मुलं बायबल वाचत नाहीत आज, काही मुलं प्रार्थना करत नाही आज. काय प्रक्रिया काही परिवारात होतात प्रियांनो, कारण मुलगा जो असतो ना आईबापाकडे पाहून आपले संस्कार बदलत जातो. अरे माझे आईबापा असेच ना, मला असंच चाललं पाहिजे. माझे आईबापा बायबल नाही वाचत, मी कशाला वाचू? माझ्या आईबापांनाच बायबल वाचायची इच्छा नाही तर मी कशाला बायबलला स्पर्श करू? म्हणून आईबाप प्रभूच्या भयात असले ना ते मुलं प्रभूच्या भयामध्ये राहिल्याशिवाय राहणार नाही. बघा एक शब्द आजच्या आता माइंड फ्रेश करण्यासाठी बोलतो आणि हा शब्द फक्त या मावशींना ना अंकलांनाच समजत. तुम्हाला समजलं तर धन्यवाद, समजलं तर धन्यवाद, नाही समजलं तर प्रभू तर सांगतच आहे. जुन्या काळचे लोक म्हणायचे, आता तो शब्द ऐकायला नाही भेटत बरं का, ह्या जो संदेश रेकॉर्ड होतोय ना त्याच्यामध्ये ते उद्गार कालही प्रभू बोललाय, रिपिटेशन मध्ये परत ते वाक्य प्रभू तुम्हाला सांगते. जुने लोक म्हणायचे, अहो किती मुलं बाळ आहेत तुम्हाला? 3 मुलं आहेत. मुली आणि मुलं सांगा ना किती? नाही मुलीच आहे. अरे बापरे, मुलगा नाही का? वंशाचा दिवा नाही तुम्हाला? काय म्हणायचे जुने लोक? वंशाचा दिवा मुलाला म्हणायचे. आजच्या समयात ऐकायला मिळतो का हा शब्द? आज मुलगा काय मुलगी काय समान झालंय, काय अंतरच राहिलं नाही. मुलीमध्ये नाही मुलामध्ये पण नाही. पण जुन्या काळी मुलाला वेगळा दर्जा होता, मुलीला वेगळा दर्जा होता. आणि वंशाचा दिवा हा शब्द मी वारंवार ऐकला होता माझ्या तरुणपणाच्या काळामध्ये. आज माझं 64 वय चाललंय. जेव्हा मी 20-22 वर्षाचा असेल किंवा 18 पासून धरा तेव्हापासून मी हा शब्द ऐकायचो, वंशाचा दिवा. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आहे. आजच्या समयात म्हणतंय कुणी असं? नवीन पिढी म्हणते का? मुलगा असो का मुलगी असो समसमान झाले का नाही? म्हणून प्रियांनो, काही अशा गोष्टी आहेत की ज्या मागच्या जमान्यात होऊन गेल्या पण या जमान्यात दिसत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताचा बोलण्याचा उद्देश आणि हेतू हा पण याच्यामध्ये असू शकतो की नवीन पिढी नवीन गोष्टींमध्ये जास्त रुची ठेवील आणि जुन्या विचाराचे लोक जुन्या विचारांमध्ये आपल्याला सामावून घेण्याचा सतत प्रयत्न करत राहतील. यांनो शेवटी आणखी एक उदाहरण सांगतो, वचनासहित सांगतो. याकोबाचं पत्र, फार महत्वाचा शब्द आता, आणि हा शेवटचा शब्द 4था अध्याय 4थं वचन. अहो अविश्वासी लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैर ठरला.
ही सर्वात मोठी गोष्ट येशूला आपल्या सुवार्तेच्या समयामध्ये दिसली असेल, म्हणून येशू म्हणला आत्ताच माझं गौरव होण्याची पाळी आहे. बघा 2-3 उदाहरणं सह देव बाप्पाने दाखवले. हा जर संदेश मी तयार केला असता तर कितीतरी उदाहरणं काढले असते, बायबलमधून शब्दकोशमधून काढले असते की अरे काय शब्द आलाय, मनुष्याचे पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली. आणि याला अनुसंधान बायबलमध्ये कितीतरी रेफरन्सेस मला मिळाले असते शब्दकोशच्या मार्फत. परंतु मी संदेश तयार करत नाही, मी पूर्णपणे पवित्र आत्मेवर अवलंबून. पवित्र आत्मा जो विषय आला, मला शब्द दे, कारण मी तुझं गौरव करायला आलोय. मी काहीतरी आहे हे दाखवण्यासाठी मी इथं मुळीच आलेलो नाही. आणि जर हे डोक्यामध्ये घेऊन आलो असतो, देव बाप्पाने इथपर्यंत मला येऊ दिलं नसतं. बघा मोशेने ऐकलं नाही देव बाप्पाचं. ऐकलं का मोशेने देव बाप्पाचं? कनान देशात मोशे का नाही गेला? कनान देशापर्यंत मोशेने लोकांना आणलं, पण मोशेला कनान देशात जाण्याची संधी नाही भेटली. पण देव बाप्पाने डोंगरावरून मोशेला दाखवला कनान देश. बघ दुधामधाचा प्रभाव वाहणारा देश कसा आहे, पण तुझं जाणं तिथपर्यंत बी होऊ देणार नाही. इतका नम्र असलेला मोशे, त्याला कनान देश पाहता आला नाही का? कारण त्याने पण एक ठिकाणी प्रभूचे आज्ञेचं उल्लंघन केलं. काठी एक वेळेस खडकावर आपटायची आज्ञा होती, त्याने एका ठिकाणी पाण्याच्या जागेवर 2दा काठी अनुतापामुळे आदळली, म्हणून त्याला कनान देशात जाता नाही आलं. सांगा प्रियांनो, जुन्या कराराचे नियम नवीन करारात असतं तर किती प्रियजन आज प्रभूमध्ये असते? किती जणांना आज प्रभूमध्ये येता आलं असतं? जुन्या कराराचे नियम जर असते तर अहो बोटावर मोजण्यासारखे प्रियजन दिसले असते प्रभूला. बोटावर मोजण्यासारखे साधी क्षुल्लक आज्ञा मोशेने मोडली. कनान देश प्रभूने त्याला दाखवला नाही, आतमध्ये जाऊ नाही दिलं, बाहेरूनच बघ म्हणलं, बघ हे देश कसा देश आहे. फक्त 2 भाग्यवान व्यक्ती त्यांना कनान देश बघायला भेटला, कालेब आणि यहोशुआ. बाकीचा कुणीच कनान देश पाहिला नाही. आणि 6 लाखापेक्षा अधिक प्रियजन त्या देशाकरता मिसर देशातून बाहेर निघाले. म्हणून प्रियांनो, आमच्या येशू ख्रिस्ताने नवीन करारामध्ये इतकी सुधारणा आणली, पण एवढी सुधारणा आणूनही विश्वासणारे आज देवाच्या इच्छेप्रमाणे चालताना दिसत नाही. आणि देवाचे लोक देवाच्या इच्छेप्रमाणे चालताना दिसावेत म्हणून आजही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये देवबाप सेवकांना आत्म्याच्या प्रेरणेने पाठवतो. यांनो, आत्म्याच्या प्रेरणेने आलेला सेवक कधीच संदेश तयार करत नाही. पहिली ओळख आहे त्याची, आणि त्याचा साक्षीदार कोण आहे? 12 प्रेषित साक्षीदार आहे. करत होती का संदेश तयार 12 प्रेषित? अहो त्यांना लिहिताच येत नव्हतं. वाचायचा प्रश्न तर लांबची बात आहे, लिहिताच येत नव्हतं त्यांना काही. पण त्यांनी काय केलं? काय नावावर आहे त्यांच्या? जगाची उलटा पालट हे त्यांच्या नावावर देवाने लिहिलंय. म्हणून आत्म्याने येणाऱ्या सेवकाला देव बाप आपल्या इच्छेने वचन देतो. तो कधीच मनाचं सांगत नाही. पण काही जण हे बघा, ज्यांच्या मनात कोणाविषयी ईर्ष्या असली ना, त्या व्यक्तीला कधीच कोणाबद्दल चांगली भावना राहणार नाही. काही जण म्हणतात नाही, बुद्धीचं बोलतात, बुद्धीचं सांगतात. अहो एवढी बुद्धी माझी तेज आहे का? देवाच्या पवित्र वचनाला बुद्धीने जर सांगायची इच्छा शक्ती असती तर देवाला मग संदेश पवित्र आत्मेतून येतो हे वचन लिहायची गरजच नव्हती.
काय गरज आहे का मग तो शब्द त्या ठिकाणी ठेवायची? यांनो, जीवनामध्ये सेवकाने कधीच वन मॅन शो बनायचा प्रयत्न करू नये. जो वन मॅन शो बनण्याच्या प्रयत्नात गेला त्याला देवबाप कधीच सफल करणार नाही. नेहमी मनामध्ये इच्छा ठेवली पाहिजे, देव बाप्पा फक्त तू उंच हो. आणि देव बाप्पाने मला काल एक ठिकाणी दाखवलं, फार सुंदर दाखवलं. एवढा एक विचार सांगतो मी, आता थांबतो. प्रियांनो, 19वे वर्ष माझं चाललंय. कितवं वर्ष चाललंय? 19वे वर्ष चाललंय माझं. आतापर्यंत एक बाप्तिस्मा माझ्या वैयक्तिक सेवेमधून मी केलेला नाही. सामूहिक सेवेमधून मी भरपूर बाप्तिस्मे केले, प्रभू साक्षीला या गोष्टीला. आणि अब्राहम मसीह हे देवाचे सेवक त्या गोष्टीला साक्षीदार आहे. यांच्याद्वारे आम्ही अनेक बाप्तिस्मे केलेत, शेकडो बाप्तिस्मे आमच्या नावावर आहेत. परंतु जी माझी वैयक्तिक सेवा, जसं मला पाहतात ना तुम्ही आलेलो, अशा सेवेमधून 19 वर्ष झाले, पण एक बाप्तिस्मा आतापर्यंत झाला नाही. पण काल देवबाप्पांनी मला दाखवलं. माझा देव मला जे पण दाखवतो, जे पण माझ्या मुखातून बोलतो, ते माझा देव बाप करणार म्हणजे करणार. मला विश्वास आहे माझ्या देवावर. जगामध्ये सर्वजण धोका देतील, प्रभू कधीच धोका देणार नाही सेवकाला. कारण प्रभू जाणतो माझा सेवक कशासाठी चाललाय किंवा कशासाठी आलाय, कोणत्या ठिकाणी. एका परिवारात 5 बाप्तिस्मे घेण्यासाठी प्रियजन रेडी, तयार आहेत. वारंवार मला म्हणतात, ब्रदर किती महिने झाले आम्ही तुम्हाला म्हणतो बाप्तिस्मा करा आमचं, पण तुम्ही बाप्तिस्मा आमचं का करत नाही? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आमचे बाप्तिस्मे न करण्याची? त्यांना मी सांगितलं, तो संदेश रेकॉर्ड होतोय ना, त्याच्यामध्ये पण तुम्ही ऐकणार आहेत. आणि हे पण तुम्हाला हा संदेश डाउनलोड झाल्यावर परत ऐकायला मिळणार आहे. प्रियांनो, 5 प्रियजनांच्या मार्फत आमच्या चर्चमध्ये मी साक्ष दिलेली आहे. आमच्या चर्चचे सर्व विश्वासणारे साक्षीदार आहेत. आणि जे आमचे सेवक आहेत, मुख्य सेवक विजय काकडे ब्रदर, ते पण साक्षीदार आहेत की मी चर्चमध्ये एकदा नव्हे तर 2-3 वेळेस साक्ष दिली की 100 प्रियजनांचे बाप्तिस्मे होणार आहेत. पण काल देवबाप्पांनी मला दाखवलं, बाळा, हे जे 5 प्रियजनांचे बाप्तिस्मे होणार आहेत ना, हे 5 बाप्तिस्मे वाले 95 प्रियजनांना ऑटोमॅटिकली तयार करणार आहेत. हे कसं काय गाड्या म्हणलो, हे काय माझ्या अकलेला कळलं नाही. म्हणलं प्रभू, हे 5 प्रियजन यांना काय माहिती माझे ठिकाण कोणते प्रार्थनेचे? हे थोडी तिथं गेलेत बघायला की पगारे पास्टर ह्या जागेत जातात, त्या जागेत जातात. यांना कसं काय कळणार? हे बघा प्रियांनो, म्हणून देवबाप्पांनी बदाम फोडतो ना आपण, है ना, बदामाला फोडलं जातं ना. आतली बी जर काढायची असली तर वरचा टणकपणा काढल्याशिवाय आतल्या बीला हात लावता येत नाही. तसं देवाने पण या विचाराला फोडलं आणि मला सांगितलं, बाळा, हे 5 प्रियजनांचे बाप्तिस्मे झाले ना, यांना मी आशीर्वादाने भरणार आहे. आणि हे 5 प्रियजन आशीर्वादाने भरल्यावर हे गप्प बसतील का? येशू ख्रिस्त आपल्या सुवार्तेच्या काळामध्ये ज्यांना पण बरं करायचं काय ताकीद द्यायचा, माझं नाव कुणाला सांगू नका की मी तुम्हाला बरं केलं, पण मी जे बरे झाले ते सगळीकडे सांगायचे ना, येशू ख्रिस्ताने मला बरं केलं, आरोग्य दिलं. आणि येशूच्या नावाची कीर्ती सर्वत्र पसरायची. आणि मग ते शब्द ऐकून लोक येशू ख्रिस्ताकडे जमावाने यायचे. येशू देत होता का कुणाला आमंत्रण, या माझ्या माग? लोक आपोआप त्याच्या मागे यायचे. का? कारण त्यांना माहित असायचं, याच्या सोबत राहिलो ना माझा आजार बरा होईल, मला भूक जर लागली तर मला जेवण पण भेटन,
म्हणून येशू ख्रिस्तानी 5,000 7,000 जेवू घातलं. का घातलं? येशूला हे दाखवायचं होतं माझ्याजवळ सर्व अस्तित्व आहे, मी काहीही करण्यास सक्षम आहे. हे त्या पिढीच्या लोकांना दाखवायचं होतं. येशू काहीतरी एक मोठा व्यक्ती आहे हे येशूला त्यातून प्रगट करायचं नव्हतं. येशूला हे दाखवायचं होतं जो माझ्या संगती राहील तो कधी उपाशी राहणार नाही, तो कधी आजारी पण राहणार नाही, त्याला भरपूर आरोग्य माझ्याकडून मिळणार. म्हणून लोक त्याच्या मागे यायचे. आणि मग माझ्या बाप्तिस्म्याकडे प्रभूने आणलं. बाळा, हे 5 प्रियजन ज्या पण ठिकाणी माझं गौरव प्रगट करतील ना, एका ठिकाणी जर प्रगट झालं तर एका ठिकाणाचा व्यक्ती 10 ठिकाणी सांगितल्याशिवाय राहणार नाही, आणि 10 ठिकाणातले लोक 100 ठिकाणी सांगितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे 5 प्रियजन तुझे 95 विश्वासणारे बाप्तिस्म्यासाठी तयार करणारे होणार आहेत, आणि त्यांच्या कानापर्यंत ऑटोमॅटिकली ही सुवार्ता जाईल. आज मी सांगतोय ना तुम्हाला, 175 गावापेक्षा अधिक ठिकाणी मी सेवा करतोय. हे बायबल साक्षीला आहे प्रियांनो, मी माझं मनचं सांगत नाही. आणि देवबाप मला कसं उपयोगात आणतो ते देवबाप्पाला माहिती. आणि जी साक्ष आमच्या चर्चमध्ये देण्यात आलेली आहे ती साक्ष पूर्ण होण्याची घटिका देवबाप्पाने आणलेली आहे. म्हणून आज वचन आलं की देवाच्या पुत्राचे गौरव प्रगट होण्याची वेळ आलेली आहे, आणि या गौरवामध्ये देवबाप आपले प्रियजन बाप्तिस्म्याच्या स्वरूपाने आपल्या राज्यामध्ये स्वीकारणार आहे. जो बाप्तिस्म्याविषयी देवबाप बोलतोय त्या बाप्तिस्म्याविषयी काही विश्वासणारे संशयामध्ये आहेत, घोटाळ्यात आहेत, पेचात आहेत, वादविवादात आहेत, कुरकुरीत आहेत, माहित नाही अजून कशासाठी. मार्केटमध्ये लिहिलेलं असतं ना 2 in 1, 3 in 1 है ना, लिहिलेलं असतं ना वस्तूवर. वस्तू एकच आहे पण त्याचे कार्य 2. 2 in 1, 2 आहेत पण कार्य एक आहे. तसं देवबाप्पाने बाप्तिस्म्याचे 2 वचन दिले, 2 in 1. 2 घेतले तरी प्रभू म्हणतो एकच बाप्तिस्मा झाला. पण आजचा विश्वासणारा म्हणतो नाही, एक नाही 2 वेळेस पाण्यात डुबलो, एकदा थोडी डुबलोय, 2दा डुबलोय. एक म्हणता नाही येणार तू झाले माझे, पण देवाच्या नजरेत ते कोण नाही. आणि हे रहस्य हे बघा प्रिय, आता मी थांबणार. बायबलच्या 2 वचनाचं रहस्य जर तुम्ही आपल्या भावी जीवनामध्ये पवित्र आत्म्याकडून समजून घेतलं नाही ना, तुम्ही या भूतालावरून काहीतरी अधुरं घेऊन देवाच्या दरबारात गेली. ही खून गाठ बांधून ठेवा. परत रिपिटेशन मध्ये बोलतोय पवित्र आत्मा, भावी जीवनामध्ये 2 बाप्तिस्म्याचे वचनाचं रहस्य जर तुम्ही समजून घेतलं नाही तर प्रभूच्या दरबारात तुम्ही काहीतरी अधुऱ्या रीतीने देवाच्या दरबारात गेलात असं तिथं देव तुम्हाला दाखवेल. आणि हे अधुरं पण तुमचं होऊ नये म्हणून देवबाप त्या वचनाचं रहस्य सांगितलं. तर मी काय असं वेळ घालवायला येत नाही, काही नको. ओनली जीसस आहे, ओनली जीसस. लांबूनच विश्वासणारे ओनली जीसस आहे आमचं, फक्त ओनली जीससवर वचन आहे, की त्यावर नाही, पवित्र आत्मेवर नाही. सांगा किती वेळ झाला मी बोलतोय, किती मिनिटं झाले बाळा? 49 मिनिटाचा संदेश रेकॉर्ड झालाय. पाठ करून आलो होतो का? सांगा आता. तुम्ही आहेत ना साक्षीदार, ऐकतात ना तुम्ही? पाठ केलं होतं मी की मी असं असं बोलणार आहे, असं असं सांगणार आहे. आता एवढे जे शब्द तुम्ही ऐकले हे कुठून आले? कुठून आले? पवित्र आत्मेतून आले ना. म्हणजे माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे का नाही?
पित्याने आज्ञा दिली म्हणून आलो इथं. पुत्राचं गौरव व्हावं म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावाने बोलतोय. आहे का नाही? मी पित्याला मानणारा, पुत्राला मानणारा आणि पवित्र आत्म्याला मानणारा. पण आम्हाला म्हणतो ओनली जीसस. हे पित्याला आणि पवित्र आत्म्याला मानत नाही, मग आम्ही सेवा कुठून करतो? मनुष्याचा स्वभावच असा आहे प्रियांनो, वाईट गोष्टीवर मनुष्य ताबडतोब विश्वास ठेवीन, पण चांगली गोष्ट असली ना तिला 10 वेळेस विचारत घेईन, घेऊ का नको, समजू का नको. पण वाईट असलं ना विचार अजिबात नाही, लगेच विश्वास. कोणता तो व्यक्ती असेल ज्याने प्रेषित 2:38 वचनाची निंदा जगात आणली, देवाच्या नजरेमध्ये कसा तो व्यक्ती असेल ज्याने पण या वचनाची निंदा आणली, अपवाद आणला, वादविवाद आणला, कुरकुर आणली, ओनली जीसस शब्द आणला, किती तो व्यक्ती देवाच्या नजरेत कसा असेल? तुम्हाला आहे का माहिती कोणत्या व्यक्तीने आणलंय? किती पिढ्या निघून गेल्यात? 25 पासून ओनली जीसस हा शब्द अस्तित्वात आलाय. किती? 25. हे कोणतं चाललंय? 24 चाललंय ना. म्हणजे आता पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होतील. या वचनाची निंदा देवाचा आत्मा निमूटपणे सहन करतो. काय देवाच्या आत्म्याचं धैर्य म्हणावं. तुमची आमची निंदा झाली तर आम्ही किती दिवस सहन करू शकतो? एकदा करू, 2दा करू, 3दा करू, 10दा करू. 10 वर्ष करताना का तुम्ही निंदा सहन? आहे तुमच्यामध्ये ताकद? एकदा तरी प्रत्युत्तर करायला उभे राहतात ना तुम्ही. का रे बाबा, का माझ्या मागं लागलास? काय तुझं बिघडवलं मी? काय तुझा माझा काय संबंध? तू कमून मला त्रास देतो? एवढे तर शब्द बोलू शकतो ना आपण. देवाचा आत्मा बोलतोय का कोणाला? कमून माझ्या वचनाच्या विरोधात बोलता तुम्ही? बोलतोय का देवाचा आत्मा? कोटवर देवाच्या आत्म्याने मार्गदर्शन करायचं. म्हणून देवबाप्पाने वरती 2 ठिकाणं बनवली. देवबाप म्हणलं हे ऐकणार नाही, हे बोलतच राहतील. म्हणून आजचे जे विश्वासणारे प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात बोलतात ना, त्यांना भीतीच राहिली नाही. राजसणासमोर मी गुन्ह्याने उभं राहावं का निर्दोषाने उभं राहावं? जो त्या शब्दाच्या विरोधात बोलून उभा राहील तो गुन्हेगार आहे प्रभूचा. आणि प्रभू त्याला जा विचारीन, कोणत्या आधारावर त्या वचनाची तू निंदा करत होता? काय पुरावा होता की ते वचन निंदेचं आहे, ते वचन खोट्या संदेशाचं आहे, ते वचन सांगणारा ऐकणारा नरकात जाणार आहे? हे शब्द तू उच्चारत होता, कोणत्या आधारावर उच्चारत होता? म्हणून प्रियांनो, काही प्रियजनांची देव बाप्पाला दया आलेली आहे. हे बघा, आज मनुष्याना मिशनच्या याच्यामध्ये गुंतलाय. मी या मिशनचा, मी त्या मिशनचा. अरे मिशन नाही स्वर्गात येणार आहे का? मिशन स्वर्गात येईल का अंकल? मिशन स्वर्गात? बघा अंकल म्हणतील नाही. मिशन मध्ये जरूर राहा. देव बाप्पाने या मिशनी निर्माण केलं ना तर काहीतरी उद्देशाने केल्या, पण देवाच्या वचनाला दोष नका लावू. मिशन म्हणतं का वचनाला दोष लाव? आहे का कोणत्या मिशनाचं ब्रीद वाक्य की वचनाला दोष लावा? का मनुष्य आज प्रेषित 2:38 वचनाला दोष लावतोय? तुम्ही बसलात ना आता सध्या, ऐकलं तुम्ही? हे बघा, इथं पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे. तो आत्मा इथं आहे. जर या मुखातून बोलतोय ना तर इथं आहे तो. आणि तो आत्मा तुम्हाला प्रश्न करतोय की तुम्ही या वचनाच्या विरोधातले आहेत का विरोधातले नाही? आता हे तुम्ही ठरवायचं. तुम्ही त्या वचनाला दोष लावता किंवा नाही लावत हे तुम्ही तुमच्या मनाला परखून घ्या. आणि जर तुमचा आत्मा तुम्हाला म्हणत असेल, अरे आम्ही पण या वचनाची एकदा का होईना निंदा केली,
एकदा का होईना आम्ही या वचनाला ठसकेने बोललो, हीच गोल्डन आणि सुवर्ण संधी आहे प्रभूच्या सानिध्यामध्ये त्या बोललेल्या शब्दाविरुद्ध क्षमा मागण्याची. क्षमा मागण्यामध्ये फार मोठी धन्यता आहे प्रियांनो, लाजलं नाही पाहिजे. हे बघा, तुम्ही वैयक्तिकरित्या कोणाला आवाज न येता मनातल्या मनात जरी म्हणले ना, देव बाप्पा मी असा असा शब्द मला आठवतो एकदा तरी बोलले, त्यांनी या समाजात जर क्षमा मागितली ना पापात, कबुली देऊन देव बाप्पा आशीर्वाद पाठवेल. नकोय का तुम्हाला आशीर्वाद? आशीर्वाद नकोय? अनेकांचे आशीर्वाद ना देवाच्या वचनात बोलल्यामुळे तुम्ही थांबवले, पण इतके आशीर्वाद देवाने थांबवले नाही की त्यांना खायला मिळत नाही. कारण देवाला माहितीये खायला नाही मिळालं मनुष्याचे काय परिणाम होतील. पण देव बाप्पा आजही आणखी एक वचन दाखवलं होतं मी तुम्हाला की आपला देव भस्म करणारा अग्नी आहे आणि तो ईर्ष्यावान देव आहे. अनुवादामधूनच दाखवलं होतं मी. आता ते मला रेफरन्स आठवण आणि अध्याय आठवण, पण तो शब्द मी वाचला होता. आमचा देव जर ईर्ष्यावान देव आहे ना, तर तो आजही तुम्ही जर प्रियांनो या वचनाच्या विरोधामध्ये ठट्टेने म्हणा किंवा वादविवादाने म्हणा किंवा रागाने म्हणा किंवा अन्य कशाने म्हणा, जर देवाच्या विरोधात बोलले असले तर या समयासारखा आशीर्वादाचा समय तुमच्यासाठी कोणता नाही. आहे का तुमच्या मनाची तयारी की आम्ही काहीतरी बोललो, भविष्यात बोललो, भूतकाळात बोललो? आठवतंय तुम्हाला? जर आठवत नसले तर अतिशय धन्य प्रियजन, अतिशय धन्य प्रियजन की जगामध्ये एवढी त्या वचनाची अफवेनी निंदा चालली पण तुम्ही शब्द काढला नाही. किती धन्य प्रियजन तुम्ही. पण जर तुमचा आत्मा म्हणत असेल आणि एखाद्या ठिकाणी तू या वचनाला दोषाच्या नजरेने बोललेला आहे, क्षमा मागा. जर तुम्ही देवाच्या सानिध्यात क्षमा मागितली ना, हे बघा काही जणांना भ्रम होतो, अरे आता हे वचन स्वीकारावं लागल, हे वचनाप्रमाणे करावं लागल. यानो देवाचं वचन एवढं मान्यता धरून तुम्ही भावी जीवनामध्ये चाला. देव बाप्पा मी त्या वचनाच्या विरोधात होतो, आता विरोधात जाणार नाही, हे देवाचं वचन आहे असं धरून मी माझ्या जीवनाला पुढे नेईन. हे करण्याला कुणी जबरदस्ती करेन का? कुणी म्हणन का तुम्ही असा निर्णय घेतला? म्हणन का कोणता सेवक विश्वासणारा? का विश्वासणारे करत नाही? आज विश्वासणाऱ्याला वाटतं ही सेवा करणारा येतो ना, इथून घ्यायचं आणि कशी प्रक्रिया सांगितली. या वाचनाचा प्रसार न होण्याचं कारण काय? लोकांनी या वाचनाला गंभीरतेने घेतलं नाही. गंभीरतेने घेतला असतं ना तर वाढली असती या वाचनाची सेवा. फक्त 12 प्रेषितांनी गंभीरतेने घेतलं म्हणून त्यांची नावे जगाच्या उलटा पालट शब्द आलाय. आहे का माझ्या नावावर जगाचे उलटा पालट शब्द आहे का? ऐकलं का कुठं? इलेझर पगारेच्या नावावर त्या एरियाची उलटा पालट आहे का नावावर? का नाही? कारण या वचनाची सर्वात जास्त निंदा करणारा मी होतो. इतकी निंदा मी या वचनाची केली ना प्रियानं. या वचनात येण्या अगोदर देवाला शेवटी माझी चीड आली असन, पण देव म्हणला याला एक संधी देऊन बघू, याला या वचनाकडे येण्याची आपण एक ऑफर देऊ, बघू हा ऑफर घेतो का नाकारतो. आणि देवाने ऑफर दिली, मी स्वीकारली. संस्था सोडून दिली, संस्थेचा पगार सोडून दिला, पत्नी विरोधक झाली. काय करून राहिली हे सोड्यावर काय खायचं आपण? कोण तुम्हाला दान देईन? हे 2 मुलं आहेत त्यांना कोण हे करणार? मी कोणाचीच परवा केली. म्हटलं मला संस्था सोडायची आणि मी सोडणार. आणि सोडली मी संस्था.
आज देवाने मला काय दिलं हे मला माहिती. करावं लागतं तेव्हा देव पण देतो. नुसतं बोलण्याने भेटत नाही, कृती करावी लागते. मी कृती केली म्हणून आशीर्वादित झालो. प्रियांनो, तुमच्याकड या दरवाजामध्ये 2 दूत आहे ना, आशीर्वाद घेऊन उभे दरवाजामध्ये. पण त्या दूतांचं जेव्हा लक्ष आतमध्ये जातं ना, तिथं एक प्रॉब्लेम आहे. एक प्रॉब्लेम त्या दूतांना दिसतोय. अरे, हे वाचनाला कुठंतरी शंकेमध्ये घेणारे दिसतेत मला. म्हणून त्या दूतांनी जे आशीर्वाद आणलेत तेवढे आशीर्वाद तिथं सोडले नाही. पण काही आशीर्वाद तुमच्या विश्वासामुळं तुम्हाला आज देव देत आहे. पण काही आशीर्वाद त्या दूतांच्या हातात आहे. नको का त्या दूतांच्या हातातले आशीर्वाद तुम्हाला पाहिजे असतील? आजपासून ठरवा, मनाची तयारी करा. देव बाप्पा, या तुझ्या पवित्र शास्त्राला मी आता कधीच दोषाच्या अँगलमध्ये पाहणार नाही. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप्पा तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. बाळा.